गेले 2 दिवस आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्राबद्दल आपण माहिती घेतो आहोत. आजचा 3रा दिवस. ह्या घोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्ये त्या प्रत्येक श्लोकाचे 4 भाग आहेत. काल आपण विचार केला ह्याच्यावर. त्याचा जो शेवटचा भाग आहे, म्हणजे ज्याला आपण पालुपद असं म्हणतो, ते पालुपद घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. ह्या पालुपदाबद्दल आपण प्रथम विचार करू आणि त्यानंतर आपण एकेका श्लोकाकडे त्याची फोड करत जाऊ. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. घोर कष्ट उद्धर आत्मन नमस्ते. म्हणजे घोर कष्ट उद्धरण कर. घोर ह्याचा अर्थ काल आपण बघितला, जे अत्यंत तापदायक, त्रासदायक, ज्याची परिसीमा अतीव अशी असते, ज्या कष्टांची परिसीमा अतीव असते, त्यांना घोर कष्ट असं म्हटलं जातं. अशा कष्टांचं उद्धरण कर. आता हे कष्ट 2 प्रकारचे पुढे टेंबे स्वामींनी उल्लेख केलेला आहे. आधी माधी, आधी आणि व्याधी. म्हणजे आधी म्हणजे मानसिक, म्हणजे कष्ट 2 प्रकारचे, एक बाह्य कष्ट आणि एक आंतरिक कष्ट. बाह्य कष्ट म्हणजे अपघात होणं, पडणं, काही लागणं, काही दुखापती होणं, बाह्य भागांनी काही नुकसान होणं, आग लागणं किंवा दुसऱ्यांनी काही आघात करणं, अशा पद्धतीने जे असतं त्याला बाह्य कष्ट. त्याच्यामुळे जे दुःख निर्माण होतं, त्याच्यामुळे जो त्रास निर्माण होतो, त्या बाह्य, जे आपण केलेलं नाही आणि बाह्य काही कारणांच्यामुळे ते निर्माण झालेले, त्याला बाह्य कष्ट असं म्हणायचं. आणि दुसरे कष्ट म्हणजे आंतरिक कष्ट. आंतरिक कष्ट म्हणजे आपल्या ज्या भावभावना आहेत, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली तर होणारं जे दुःख, त्याला ते आंतरिक कष्ट म्हणायचं. मला एखाद्याने माझ्या मनासारखं नाही केलं, एखादा अगदी टेलर सुद्धा मला वेळेवर त्यांनी कपडे नाही दिले किंवा माझी शिलाई त्यांनी नीटपणाने नाही केली, तर मला होणारा त्याच्याबद्दलचा जो संताप निर्माण होतो आणि त्याच्यामुळे जो उद्वेग निर्माण होतो, तो आंतरिक कष्ट. किंवा एखाद्याकडे काहीतरी विशेष वस्तू आहे आणि मला नाही आवडली, त्या माणसाबद्दल मला असूया निर्माण होते आणि त्या असूयेपोटी निर्माण होणारे जे दुःख आहे आणि म्हणून कष्ट होतात, त्याला आंतरिक कष्ट म्हणतात. अशा पद्धतीच्या आतल्या सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा कष्टांच्या पासून हे परमेश्वरा तू माझा उद्धार कर, अशी पुन्हा 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 मागणी टेंबे स्वामींनी केलेली आहे. अस्मान ह्या शब्दाचा अर्थ मला. अस्मान घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. मला ह्या सगळ्या कष्टातून तू तारून ने. उद्धर ह्या शब्दाचा अगदी संस्कृत मध्ये जर म्हटलं तर वर उचलणं. वर उचलणं म्हणजे एखाद्या निखाऱ्यावर जर राख आलेली असेल तर ती झाडून टाकणं आणि मग तो अंगार फुलतो, त्या प्रक्रियेला उद्धरण
असं म्हणायचंय. म्हणजे माझ्यामध्ये ही जी काही किलबिश आहेत, त्या सगळी जी काही कली माझ्यामध्ये जो आहे तो मग आंतरिक आहे, बाह्य आहे. ज्या कलीमुळे मी त्रासून आहे तो संपूर्ण ते किलमिश नष्ट करून माझ्यातला अंतरात्मा, माझा अंतरात्मा असा उत्फुल्ल असा त्यातलं स्फुल्लिंग बाहेर काढावंस ही मागणी त्यांनी केलेली. आता ह्याच्यामध्ये पुन्हा असंही म्हटलेलं आहे की नमस्ते, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आसमान नमस्ते. नमस्ते हा जो म्हटलेला आहे ते आपण नुसतंच नमस्ते असं जे आपण म्हणतो तो उद्देश इथे नाहीये. आपण त्याच्या मागे प्रत्यक्ष आपल्याकडे नमस्ते ह्या शब्दाचा खरा अर्थ तुझ्यातल्या देवत्वाला माझा नमस्कार असो. त्या अनुषंगाने प्राणिक हिलिंग ह्या एका वैश्विक ऊर्जा थेरपीमध्ये असं म्हटलं जातं की आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते म्हणजे मी तुझ्या शरीराला नमस्कार करत नाहीये, तर तुझ्यातल्या आत्म्याला मी नमस्कार करतो, तुझ्यातल्या अंतरात्म्याला मी नमस्कार करतो, तुझ्यातल्या आतल्या दैवत्वाला मी नमस्कार करतो. त्याच पद्धतीने टेंबे स्वामींनी इथे नमस्ते म्हटलेलं आहे. हा नमस्ते पूर्णपणे शरणागत होऊन करायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला परमेश्वराला शरणागत होता, पूर्णपणे सरेंडरशिप असते, त्यावेळेला परमेश्वर तुमच्यासाठी अशक्य ते शक्य करण्यासाठी उभा ठाकतो. आणि हा अनेकांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि ह्या पद्धतीने पुन्हा पुन्हा ते पालुपद टेंबे स्वामींनी हेतू पुरस्सर म्हटलेलं आहे की हीच मागणी आहे आणि ती पुन्हा पुन्हा परमेश्वराकडे सुद्धा ठासून असावी, परत परत ती परमेश्वराकडे अशी मुरवत राहावी, म्हणून ही मागणी त्यांनी पालुपदाच्या पद्धतीने म्हटलेली आहे. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आता आज आपण पालुपदाची माहिती घेतली आहे. उद्या संपूर्ण श्लोक जो आहे तो श्लोक मी वाचून दाखवते. श्रीपाद श्री वल्लभ त्वां सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. ह्या संपूर्ण श्लोकाचा आपण उद्या अर्थ पाहू. पण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं वैशिष्ट्य त्यांनी अशा पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे ह्या श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद म्हणजे एक आपल्याकडे पुराणात कथा आहे. जेव्हा समुद्र मंथन होतं त्यावेळेला 14 रत्न बाहेर येतात. त्याच्यामध्ये लक्ष्मी सुद्धा बाहेर येते. सगळ्या लोकांना तिथल्या वाटतं की तर लक्ष्मी मलाच वरेल, परंतु तिथं तटस्थ असलेल्या विष्णूच्या गळ्यात तिने वरमाला घातलेली आहे. विष्णू शेषशाही नागावर जेव्हा स्थानापन्न झालेली असतात तेव्हा लक्ष्मी त्यांच्या पायाशी बसलेली असते. अशी लक्ष्मी, सर्व वैभव देणारी, संपन्नता देणारी अशी लक्ष्मी ज्याच्या पायाशी बसलेली आहे तो श्रीपाद. लक्ष्मीला श्री असं म्हटलेलं आहे. त्यामुळे श्रीपाद म्हणजे पायाशी ज्याच्या
श्री आहे असा श्रीपाद श्री वल्लभ, वल्लभ म्हणजे पती, अशा श्रीचा जो पती आहे तो विष्णू. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी हे दत्तावतारी आहेत, दत्तगुरूंचा अंशावतार आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन अवतारांचा तो एकत्रित रूप आहे. त्यातल्या विष्णू अवतार हा श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार आहे. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी हे विष्णू अंशावतारी आहे. आणि म्हणून श्रीपाद श्री वल्लभ त्वम सदैव, तू नेहमी असा आहेस की जी श्री तुझ्या पायाशी आहे आणि तू त्या श्रीचा पती आहेस, असा तू श्रीपाद श्री वल्लभ त्वम सदैव. अशा त्या श्रीपाद श्री वल्लभाला माझा सततचा नमस्कार असो. आणि हेतू पुरस्सर त्यांनी त्यांचा नावाने इथे उल्लेख केलेला आहे, कारण कोणतेही कष्ट निवारण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जी अडचण असते ती आर्थिक अडचण प्रचंड असते. मनुष्याला कोणत्याही गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर लक्ष्मीची कृपा असल्याशिवाय त्याला बाहेर सुटका मिळणं, कोणतीही मदत घेणं, त्याच्यासाठी सुद्धा लक्ष्मीची कृपा असावी लागते. हातात पैसा असावा लागतो, संपन्नता असावी लागते. घरामध्ये काही चार गोष्टी घ्यायच्या, अगदी खाणं पिणं सुद्धा करायचं, धानधन्य जरी आणायचं, कपडा लत्ता आणायचा, काहीही जरी कमतरता असेल तर त्या ठिकाणी लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न असणं गरजेचं आहे. अगदी शारीरिक कष्ट निवारण करण्यासाठी सुद्धा जर उपचार करायचे असतील तर त्या ठिकाणी संपन्नता असणं गरजेचं असतं. ह्या हेतूने श्रीपाद श्री वल्लभांची आळवणी पुढे पुढे त्यांनी केलेली आहे. कारण ह्याच्या मागे सर्वात महत्वाची त्यांचे जे पटशिष्य करदगीकर, शेषो करदगीकर, जे हे स्तोत्र निर्मितीला कारणीभूत झाले, ते स्वतः दरिद्री अवस्थेमध्ये होते आणि संतान नव्हतं ही दुय्यम भाग, पण आर्थिक दृष्ट्या ते खूप कष्टात होते. अनेक पद्धतीने त्यांना कर्जबाजारी झाले होते. ह्या कर्जबाजारीपणातून मुक्तीसाठी त्यांना पैशांचीच आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, मला ह्या संकटातून निवारण करा, मला संपत्ती द्या. आणि माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत की ज्या ह्या अशा पद्धतीच्या संकटांचा सामना करतात, तर त्यांच्यासाठी ह्या अशा काही स्तोत्राची निर्मिती करा. त्याच्यामुळे करदगीकर हे कारणीभूत झाले, पण समाजामधली जी दैन्यावस्था आहे, या दैन्यावस्था निवारणासाठी श्रीपाद श्री वल्लभांच्या त्या रूपाला, म्हणजे विष्णू रूपाला, म्हणजे पूरक आणि पुष्टीकारक अशा रूपाला आवाहन करणं गरजेचं असल्यामुळे त्या हेतूने टेंबे स्वामींनी हे पुढे आवाहन केलंय, पुन्हा पुन्हा आळवणी केलेली आहे. आपण पुढचा भाग उद्या पाहूया. नमस्ते.